विद्या आरी वर्क अँड फॅब्रिक पेंटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। इथे मी स्क्वेअर ड्रॉ करून घेतलेले आहेत। टेलरिंग जो चॉक असतो ना आपला, हे बघा तुम्ही बघू शकता, टेलरिंगच्या चॉकने इथे मी हे ड्रॉ करून घेतलेले आहेत स्क्वेअर। आता आपण इथे जरी थ्रेडला गाठ दिलेले आहे अगोदरच, आणि आता आपण बुट्टीज बनवणार आहोत। आपला थ्रेड आपण खाली ठेवत आहोत नेहमीप्रमाणे थ्रेड खाली ठेवायचा आहे। आता आपण धागावरती काढत आहोत। हे बघा तुम्ही, धागावरती काढायचा आहे। धागावरती काढण्या अगोदर आपण इथे हे कॉइन्स घेतलेले आहेत, ह्या देवीच्या कॉइन्स घेतलेल्या आहेत। त्या कॉइन्सने आपण आता इथे बुट्टीज बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला अगोदर कॉइन ठेवायचे आहे, आणि कॉइन ठेवल्यानंतर हे बघा इथे तुम्ही बघू शकता, कॉइन ठेवल्यानंतर आपल्याला हा थ्रेड वरती काढायचा आहे। असा इथे थ्रेड आपण वरती काढत आहोत। या पद्धतीने आपण थ्रेड वरती काढत आहोत, हे बघा। आणि इथे आपण बीड्स घेत आहोत। इथे आपण शुगर बीड्स घेतलेला आहे, आणि तो शुगर बीड्स आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। या पद्धतीने आपण शुगर बीड्स टाकलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि इथे मी आता ह्याला गाठ देत आहे, हे बघा या पद्धतीने। आणि आपण इथे स्टिक करणार आहोत। हा जो देवीचा कॉइन आहे तो आपण काय करणार आहोत, स्टिक करणार आहोत, की जेणेकरून आपला कॉइन आहे ना तो हलला नाही पाहिजे। हे बघा, आता हा कॉइन जरा सुकल्यानंतर ना नाही हलणार, तुम्ही बघू शकता इथे। एकच मिनटं, मी ह्याला हे करते। आणि आता आपण इथे पुढे हे घेतलेले आहेत, पाईप घेतलेले आहेत या पद्धतीचे। आता आपण इथे एक हे करत आहोत, पॉइंट काढत आहोत, आणि त्याच्यामध्ये आपण एक पाईप टाकत आहोत। या पद्धतीने आपण एक पाईप घेतलेला आहे, आणि पाईप घेऊन आपण इथे याच्यामध्ये दोन काय दिलेले आहेत, शुगर बीड्सचा यूज केलेला आहे। आत्तापर्यंत आपले खूप व्हिडिओ अपलोड झालेले आहेत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि जेवढे पण आपले व्हिडिओज अपलोड झालेले आहेत ते प्लीज तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला पहिल्यापासून तुम्हाला मोफत घरी बसून आरी वर्क शिकता येईल। या पद्धतीने मी हे बुट्टीज बनवलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण परत बुट्टीज बनवत आहोत। त्यासाठी आपण या पद्धतीचे यूज करत आहोत। अगोदर मी एक घेत आहे, इथे हा घेतलेला आहे बीड्स, एक बीड्स घेतलेला आहे मी इथे। आणि हा इथे आता आपण फिक्स करत आहोत। हा फिक्स केल्यानंतर जेणेकरून आपला मोती हलला नाही पाहिजे म्हणून हा फिक्स केलेला आहे। आणि त्याच्या बाजूला आपण आता शुगर बीड्सचा यूज करत आहोत। इथे तुम्ही बघू शकता, शुगर बीड्सचा यूज करत आहे मी। तुम्हाला मी हे स्टेप बाय स्टेप शिकवत आहे, कारण की तुम्हाला हे जमावं। एकदम सगळं लोड दिल्यानंतर तुम्हाला पण खूप लोड होईल, म्हणून मी हा तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवत आहे। पूर्ण गडबड करत नाही आहे, गडबड केल्यानंतर आपलं पूर्ण हे होईल, काम पण तसंच होईल गडबडीसारखं। म्हणून मी तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप सगळे माझे व्हिडिओ जेवढे पण अपलोड झालेले आहेत तेवढे सगळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवत गेलेले आहे, जेवढ्या पण माझ्या ताई आहेत, कारण की त्यांना घरी बसून शिकता यावं म्हणून एवढंच माझी अपेक्षा आहे। म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, म्हणजे अपलोड करत आहे। तुम्ही देखील घरात बसून शिकू शकता। हे बघा, आपली इथे आता ही तिसऱ्या प्रकारची बुट्टी तयार आहे। आता आपण परत एक जे आपण कलशला यूज करतो ना ते यूज करणार आहे, मनी बीड्स। मी इथे एकच घेतलेला आहे, हे तुम्ही बघू शकता। इथे मी आता हा घेतलेला आहे। मी इथे परत पहिल्यासारखा पॉईंट देत आहे। नेहमीप्रमाणे आपण जेव्हा आपण हे करतो त्यावेळेस आपल्याला धागावरती काढून तिथे एक पॉईंट द्यायचा आहे। आणि इथे मी आता एक
गाठ पॉईंट देत आहे. आता इथे पॉईंट दिल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी हे बघू शकता, कलशला आपण जेवढे पण यूज करतो त्यात आपण इथे यूज करणार आहोत. हे बघा, आपण हे बीड्स जास्त करून कलश वगैरेसाठी खूप छान दिसतात हे बीड्स, त्यामुळे मी हे बीड्स यूज करत आहे. हे बुट्टीजला पण खूप छान दिसतात. इथे तुम्ही बघू शकता, इथे आपण आता अशा प्रकारचे एक बुट्टीज बनवलेले आहे आणि फायनल नॉट इथे देत आहोत आपण, जेणेकरून आपला बीड्स बाहेर निघू नये म्हणून. हे बघा, इथे फायनल नॉट दिलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपण मोती घेऊया. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता इथे मी तुम्हाला मोती दाखवते. आता मोत्यांमध्ये आपण इथे बुट्टीज बनवूया. आता आपण इथे मोत्यांमध्ये बुट्टीज बनवूया. या पद्धतीने मी घेतलेला आहे. मी इथे 2 मोती घेत आहे, तुम्ही बघू शकता इथे. हे बघा, 2 मोती घेतलेले आहेत आणि इथे मी आता एक नॉट नाही म्हणू शकत आपण, पॉईंट देत आहे. तुम्हाला हे मी का तुम्हाला हे दाखवत आहे, कारण की तुम्हाला देखील घरी बसून करता यावं म्हणून मी इथे तुम्हाला हे दाखवत आहे. या पद्धतीने इथे मी परत एक नॉट दिलेले आहे, कारण की की आपले जे बीड्स आहेत ना ते हलू नये म्हणून मी तिथे हे नॉट दिलेले आहे. परत आता आपण इकडून इकडे घेत आहोत व्ही शेपमध्ये. तुम्ही इथे पाहू शकता, व्ही शेपमध्ये मी घेतलेले आहे. आता याच्यामध्ये परत मी 2 बीड्स घेत आहे. हे बघा, 2 बीड्स घेतलेले आहे आणि आपला इथे व्ही शेप तयार झालेला आहे. आणि आता इथे एक फायनल नॉट देत आहोत, कारण की आपले बीड्स बाहेर निघू नयेत म्हणून. आणि आपण इथे आता परत एकदा पॉईंट काढत आहोत या पद्धतीने आणि इथे आपण बीड्स लावत आहोत. मोती बीड्स आपण यूज करत आहोत. हे मोती बीड्स मी 2 घेतलेले आहेत, इथे तुम्ही बघू शकता. आणि या पद्धतीने मी इथे अशा पद्धतीने इथे मी ही बुट्टीज तयार केलेली आहे, जी तुम्ही साडीवर वगैरे ब्लाऊजवर बनवू शकता. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहता येतील. आत्तापर्यंत आपले जेवढे पण व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तेवढे बघा. हे बघा, बुट्टीज आहेत. तुम्ही ह्या सगळ्या बुट्टीज स्टेप बाय स्टेप शिकू शकता. आत्तापर्यंत आपल्या एवढ्या बुट्टीज अपलोड झालेल्या आहेत.